रेशमी नाते भाग 12. संगीत फंक्शन संपून सगळ्यांना 1-1:30 वाजले झोपायला. पिहूला झोपच येत नव्हती. प्रांजल तर आल्या आल्याच झोपून गेली. विराटचीही दिवसभर ओढाताण झाल्याने त्यालाही झोप लागली होती. पिहू ह्या कुशीवरून त्या कुशीवर विचार करत होती. विराटला कॉल करू का नको? झोपले असतील का? ती विचार करतच उठून बसली. विराट झोपला होता. अचानक दार नॉक झाल्याने तो हळूहळू डोळे उघडझाप करत वॉचकडे बघितलं. रात्रीचे 2 वाजले होते. परत दार नॉक झाले. तो दचकूनच घाईतच उठून दार उघडले तर समोर पिहू होते. "पिहू, व्हॉट हॅपन? काय झालं? काय त्रास होतो का?" तो तिच्या कपाळावर गालावर हात ठेवत विचारू लागला. पिहू त्याच्या कुशीत शिरून डोळे झाकते. "मला झोप येत नाहीये." ती पाठीवर हाताचा विळखा घालत हळू आवाजात बोलते. तेव्हा कुठे विराट नॉर्मल होतो. "वेडी, घाबरलो ना मी?" त्याने तिला थोडं दूर करून चिडूनच बोलला. "अहो, चिडू नका ना." ती आळस देतच आत येत बोलली. "मग काय, ही वेळ आहे का? चांगली झोप लागली होती मला." त्याने दार लावून घेतलं. "किती घाबरलो मी आत्ता कोण आलं म्हणून. सॉरी, मी जाते." ती बारीक चेहरा करत परत निघाली. त्याने तिला मागून दोन्ही हातावर उचलून घेतलं. पिहू पण त्याच्या कुशीत बिलगली. "किती झोप आहे?" डोळ्यावर पण नखरे करायचे. ती लाजूनच चेहरा त्याच्या कुशीत लपवते. तो गालात हसत तिला बेडवर झोपवतो. ब्लँकेट घेऊन तिला कुशीत घेतो. पिहू त्याच्याकडे बघते. "अहो, मला उठायचं नव्हतं. पण झोप आता. उद्या बोलू." त्याने तिच्या डोळ्यावरून हात फिरवला. पिहू पण त्याला बिलगून झोपली. 5-10 मिनिटात पिहू झोपून सुद्धा गेली. विराटलाही झोप आली होती. तोही झोपून गेला. 7:30च्या दरम्यान विराटला जाग आली सकाळी. त्याने पिहूला बाजूला केले आणि फ्रेश होऊन जिममध्ये गेला. सकाळी रेवती रूममध्ये आली तर प्रांजल एकटीच झोपली होती. रेवतीने वॉशरूमचा डोर वाजवला. ओपन होता. पिहू नव्हतीच तिथे. "प्रांजू, प्रांजू उठ." रेवती तिला हलवत उठू लागली. प्रांजल डोळे चोळतच उठून बसली. "काय आहे गं?" "अगं, पिहू कुठे आहे?" "रूममध्ये नाही, वॉशरूममध्ये नाही." त्या दचकतच बोलू लागल्या. "असेल इकडे तिकडे जिजूबरोबर फिरत असेल. मी विराटला खाली बघितलं होतं. एकटाच होता." त्या मोबाईल लावत बोलू लागल्या. पिहूचा फोन समोरच होता. प्रांजल पण थोडी घाबरली. "मम्मी, मी बघून आले. असेल इथेच." पिहू झोपेतच उठून गेली नाही ना? दार तर नीट लॉक होते ना? रेवती घाबरून एक एक प्रश्न विचार करत होती. "हो मम्मी, मी स्वतः दार लावलं होतं." प्रांजल खाली आली. सगळीकडे बघत होती. गार्डन चेक केलं. पिहूची रूम उघडी असल्याने सुमन आत आली तर रेवती होती. "रेवती, मी हळदीची तयारी करायलाच चालले होते. येतेस ना? परत संध्याकाळी गोंधळ नको." सुमन गालात हसत बोलली. रेवती वरवर हसत, "हो आले मी." "हो ये." सुमनने नजर फिरवली. "पिहू कुठे आहे? आवरते का?" "नाही." रेवती दचकलीच. आता काय उत्तर द्यायचं? पिहू आणि विराटच्या रूममध्ये 2 रूम होते. विराट लिफ्टमधून बाहेर आला. प्रांजल पण दुसऱ्या लिफ्टने वर आली. विराट प्रांजल बघून गालात हसत गुड मॉर्निंग बोलला. प्रांजू वरवर हसत गुड मॉर्निंग जीजू. तो चाललाच होता. प्रांजलने थांबवले. "जीजू, ते तुम्ही कुठे होता?" "मी जिममध्ये होतो." "का?" "ते जीजू?" प्रांजल घाबरूनच बोलू लागली. "दी माहीत नाही कुठे गेली. मी सगळीकडे शोधून आली. मोबाईल पण." विराट कपाळालाच हात मारतो. "पिहू माझ्या रूममध्ये झोपली आहे." "काय?" प्रांजल शॉक होत बोलते. ते प्रांजू ते त्याला काय बोलावं कळतच नव्हते. "इट्स ओके जीजू." सकाळ सकाळी दीनं ना डोकं उठवलं. मम्मी किती घाबरली. झोपेतच उठून गेली का? पहिले जाऊन सांगते. प्रांजल हसतच रूमकडे वळली. विराट हसत त्याच्या रूमकडे वळला. प्रांजल आत येतच बोलू लागली. "मम्मी, दी जीजूच्या रूममध्ये झोपली." ती सुमनला बघून शांत रेवतीकडे नजर वळवते. "हं? काय?" पिहू विराटच्या रूममध्ये सुमन कडे एकदा आणि प्रांजलकडे बघत बोलते. रेवती बोलते. ते जीजू बोलले आता." प्रांजल चाचरतच बोलू लागली. "प्रांजल, जा आवरून खाली ये." रेवती आणि सुमन बाहेर येतात. "ते सुमन, मी बोलले होते तिला लग्नापर्यंत." "असू दे गं, हेच तर दिवस असतात. उगाच बंधन लादायचे आता ते आईना सुद्धा पटत नाही. लोक काहीतरी बोलतात. ह्यासाठी मीही शांत होते." रेवती गालात हसली. विराटने तिच्यावर नजर टाकली. ती अंग चोरून ब्लँकेट छान ओढून झोपली होती. त्याने AC ऑफ केला. बाथ घेऊन त्याचं आवरून झालं. 9 वाजून गेले तरी ती अजून झोपलीच होती. तो तिच्या शेजारी बसून एकटक तिला बघत तिच्या चेहऱ्यावर आलेले केस मागे घेतले. काल खूपच थकली असेल. रात्री अर्धी झोपेतच होती. नशीब जागी होती. तो हसतच विचार करत होता. पण नंतर थोडं हसू गायब होत विचारात पडला. कधी मी जर नसलो तर? आणि अशी ती कधी झोपेतून चालत स्वतःला दुखापत करून घेईल. त्याच्या अंगाला भीतीने काटाच आला. हसण्यासारखी गोष्ट असली तरी किती भीतीदायक आहे. त्याला आता त्या गोष्टीचं टेन्शन आले होते. तो विचारात मग्न होता. पिहूने किलकिले करत हळूच डोळे उघडत आळस देताना तिचा हात विराटच्या चेहऱ्यावर लागला. त्याची तंद्री तुटली.
पिऊचे डोळे ताड झाले. ती खाडकन उठून बसली. "अहो तुम्ही इथे काय करताय?" ती अडखळतच बोलू लागली. विराटने तिच्या कपाळावर किस करत गालात हसला. "मॅडम, ही माझी रूम आहे." पिहू नजर फिरून सगळीकडे बघते. तिला काल रात्री ती स्वतः आलेले आठवतं. ती नजर विराटकडे करत, "ते सॉरी, माझ्यामुळे झोप मोड झाली तुमची. खरंच सॉरी." ती घाबरतच बोलू लागली. "श्श." तो तिच्या ओठांवर बोट ठेवत बोलला. "गुड मॉर्निंग माय सनशाईन." तो गालात हसत तिच्या गालावर किस करत बोलला. तशी तिची भीती थोडी कमी होऊन गालावर खळी पडली. पिहूने त्याच्या अंगावरची ब्लँकेट बाजूला करत त्याच्या गळ्यात हात गुंफून पालथी मांडी घालत त्याच्या मांडीवर बसली. त्याने तिच्या कमरेभोवती हाताचा विळखा घालत जवळ घेतो. ती त्याच्या डोळ्यात आरपार बघत, "गुड मॉर्निंग. अशी सकाळ मला रोज हवी आहे." तिने त्याच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याने अलगद डोळे झाकले. तो तिच्या स्पर्शाने मनोमन सुखावला होता. एक पॉझिटिव्ह एनर्जी असल्यामुळे तिचा स्पर्श होता. तिच्या निरागस बोलण्यात, स्पर्शात फक्त निस्वार्थ भाव होते. त्यासाठी असणारी ओढ, प्रेम, काळजी ती बोलून जास्त दाखवत नसली तरी ते जाणून येत होते. आपल्यावरही कोणी निस्वार्थ प्रेम करेल हे कधी त्याला अपेक्षाच नव्हती. त्याने हळूच डोळे उघडले. त्याचे डोळे पाणवले होते. पिऊची नजर डोळ्यावर टाकत, "अहो काय झालं? मी काही चुकीचं बोलले का?" तो गालात हसत मानेनेच नाही म्हणतो. "अशी सकाळ आपल्या लाईफमध्ये दररोज येणार आहे." त्याने तिला मिठीत घेतले. पिहू विराटच्या वॉचकडे बघत जोरात किंचाळत त्याच्या मांडीवरून उतरून उभी राहिली. विराटही दचकून उभा राहतो. "काय झालं? अहो काय झालं? 9:30 वाजले आणि मी तुमच्या रूममध्ये कोणाला कळलं तर?" ती रडक्या स्वरातच बोलू लागली. "तुझ्या मम्मीला कळलं आहे." विराट हसत बोलतो. "काय? आता किती ओरडेल? आणि तुम्ही मला उठवायचं ना?" ती त्याच्या हाताला मारतच चिडून बोलते. "अगं तू इतकी छान झोपली होती. मला उठवू वाटलं नाही का?" तिच्या नाकावर टच करत बोलतो. "मला कोण काही बोललं ना, मी तुमचंच नाव सांगणार आहे." ती चिडूनच बोलते. "व्हॉट? माझं का? तू स्वतःहून आली आहे." तो भुवया ताणून बोलतो. ती निघालीच होती तर त्याने मागून तिला मिठीत घेतलं. "पिहू एवढी कसली घाई? माझी काल झोप मोड केलीस, मग मला काही मिळणार नाही का?" त्याचं बोलणं तिला समजलं होतं. ती लाजून खाली बघू लागली. "अहो सोडा ना." ती हळूच लाजून बोलली. त्याचा फोन वाजतो. पिहू पटकन हात काढून पळत दार उघडून निघून जाते. विराट चिडतच फोन उचलतो. मानव स्टाफला इन्स्ट्रक्शन देत होता. त्याला मध्येच ठसका लागतो. भीमराव त्यांच्यासमोर पाण्याचा ग्लास धरतात. मानव एकटक बघत गालात हसत ग्लास घेत पाणी पितो. "थँक्स सर." मानव नम्रपणे म्हणतो. "सर नको बोलू. काका म्हण, छान वाटेल." भीमराव हसत बोलतात. मानवही हसतो. "किती काम करतोस रे? कालपासून बघतोय तुला इकडे तिकडे पळतच असतो." दोघेही चालत चालत बोलू लागतात. "काका माझं काम आहे, करावं लागतं." त्यात विराटचं काम म्हटलं तर मागे पुढे बघायचंच नाही. "काम आहे, माहीत आहे. पिहू हॉस्पिटलमध्ये असताना तू किती धावपळ करत होता. बघितले मी. कोणी करत नाही एवढं, तेवढं तू करतोस." भीमराव त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात. मानवचे डोळेच पाणवले. अनाथ असल्याने विराटच्या मॉमनंतर मायेचा स्पर्श कधी त्याला मिळालाच नव्हता. "काका, विराटसारखा जावई मिळून वहिनी खूप सुखात राहतील." "हो, ते तर आहे. आणि तुझ्यासारखा मुलगा मिळणे भाग्यच लागतं." "आई वडील कुठल्या गावाचे?" "मी अनाथ आहे." तसे भीमरावांना वाईट वाटते. "माफ कर." माफी काय? खरं आहे ते खरं आहे." मानव हसत बोलतो. पण भीमरावांना कसं तरीच होते. "अनाथ म्हणू नकोस. इतकी चांगली नाती आहेत अवतीभोवती. त्यांनाच आपलं म्हणायचं." मानव गालात हसतो. "मानव पिहूला बहीण म्हणून घे. आपोआप सगळी नाती मिळतील." मानव चालायचं थांबत एकटक भीमरावांकडे बघतो. भीमराव त्याच्या खांद्यावर हात ठेवत थोपटतात. "अनाथ समजू नकोस. मी तुझ्या वडिलांसारखाच आहे." मानव भावूक होत मिठी मारतो. भीमराव हसत पाठीवरून हात फिरवतात. भीमराव रेवतीला हाक मारतात. रेवती येते. "रेवती, आजपासून मी मानवला माझा मुलगा मानलाय. पिहूसाठी हॉस्पिटलमध्ये किती काय केलं. नातं नसून सुद्धा. मग आपलं कर्तव्य आहे त्याला प्रेम द्यायचं. हो ना?" भीमराव हसत बोलतात. रेवती भावूक होत हसत मानवच्या डोक्यावरून हात फिरवत जवळ घेते. मानवचा आनंद गगनात मावत नव्हता. "ओके, आजपासून आईबाबा म्हणेल मी." मानव हसत बोलतो. दोघेही हसत हो म्हणतात. पिहू खाली आवरून आली. रेवती तिच्याकडे रागेनेच बघत होती. पिहूने घाबरून नजर खाली केली. रेवती तिचा हात पकडून तिला बाजूला घेऊन जाते. "पिहू, डोकं आहे का तुला? मी सांगितले होते ना, पूजा झाल्याशिवाय विराटच्या." रेवती बोलायचं थांबते. "मम्मी किती चिडतेस? तसं काही नाहीये." ती घाबरूनच बोलते. रेवती इकडे तिकडे बघते. "नक्की ना?" "हो." पिहू मानेनेच हो बोलते. सुमन मागून येते. "रेवती, अगं काय हे? उगाच काय तिला ओरडते?" "पिहू, जा ब्रेकफास्ट कर." पिहू गाल फुगूनच ब्रेकफास्ट करत होती. "दी काय झालं?" प्रांजल चिडवत बोलते. पिहू रागेने तिच्याकडे बघते.
प्रांजू, माझं डोकं फिरू नकोस. काही कामाची नाही तू. अरे दी, सांगून तर जायचं ना. मी पूर्ण हॉटेल तुला शोधलं. मी विराट समोर येऊन बसला. पिहू एक लूक देत खाली बघते. विराट ज्यूस पीत डोळ्यानेच प्रांजलला काय झालं विचारतो. मम्मी ओरडली. प्रांजल नाटकी रडत बोलत होती. पिहू प्रांजलकडे रागाने बघून उठून निघून जाते. विराट हसतच उठून तिच्या मागे जातो. तो बोलणार की त्याचे फ्रेंड्स येऊन त्याला ओढतच घेऊन जातात. पिहू पण तिच्या फ्रेंड्समध्ये मशगूल होती. दुपारी सगळे एकत्र लंच करतात. पिहू आणि विराट बोलत लॉनमध्ये फिरत होते. पिहू फोनमध्ये काहीतरी करत चालली होती. समोरून तिची टक्कर आधीला होते. आधी डोकं चोळत सॉरी बोलून फोनवर बोलत पुढे जातो. पिहू त्याला थांबवत आधीच्या मागेच चालली होती. विराटने तिचा हात पकडला. अहो, काय आहे? आलेच मी 1 मिनिटात. हं? मला माहीत आहे कुठे चालली. परत टक्कर द्यायला ना? तो नजर रोखूनच बघत विचारतो. हं, ती हसून बोलते. सगळे हसतील तसं काही करायचं नाही, इकडे तिकडे बघत म्हणतो. अहो, मी ते कोणाला कळणार नाही. हळूच. शट अप, डोंट. ती रागेने त्याच्याकडे गाल फुगून बघते. तू मला मार. बस, तो त्याचं कपाळ पुढे करत बोलतो. तसं नसते. ज्याबरोबर टक्कर होते त्यालाच मारायचे असते. असंही असते मी ऐकलंय. तुम्ही कधी ऐकलं नाही म्हणून तुम्हाला सांगत आहे. ते कुठेतरी ऐकलं होतं मी. ती तिचं कपाळ हळूच टक्कर देते. पिहू खुदकन हसून जोरात टक्कर देऊन पळतच जाते. विराट चिडून डोकं चळवतो. पिहू तो दाट ओठ खातच तिच्याकडे बघतो. ती मागे वळून त्याला ठेंगा दाखवून निघून जाते. रिषभ आणि नमन त्या दोघांनाच बघत होते. ते विराटजवळ येतात. दादा, तू का मागे लागला होता? टक्कर दे म्हणून ते ब्लँक होत विचारतात. वेड लागलं होतं. बस. तो रागात लूक देत निघून जातो. दोघेही ब्लँक होत त्याच्याकडे बघतात. संध्याकाळी हळदीसाठी झेंडूच्या आंब्याच्या पानांनी लावून गोल गोलाकार देऊन पिवळ्या कलरची जाळीचे पडदे सोडले होते. दोघांसाठी बसायला छोटे चेअर होते. झेंडूच्या पाकळ्यांनी पायघडी सगळीकडे सजवली होती. एका मोठ्या तांब्याच्या कुंड्यात पाणी तर एका पात्रात हळद होती. लॉन सजवलेले होते. विराटने येलो कलरचा कुर्ता घातला होता. तो आवरून लॉनमध्ये आला. हळद बघून तो मॉम शेजारी आला. मॉम, हां बोल. हळद जास्त वाटत नाही तुला? आणि कोण कोण लावणार आहे? तो आट्या पाडतच बोलतो. अरे, आज 1 दिवस लावून घे. मॉम, डोंट यू थिंक दिस इज टू मच? माय चिक्स स्टार्टेड इरिटेटिंग. ते हळदीचं पात्र त्याला बघून चीड येत होती. वेडा, जा जाऊन बस. सुमन हसत त्याला तिथे घेऊन जातात. विराट, आज सगळं वसूल करणार आहे आम्ही. कधी कलर लावू देत नव्हता ना? आता बघच तू. यश दात काढतच म्हणतो. सगळे हसतात. विराट गाल फुगूनच बसला होता. वीरा, वहिनी कुठे? सुमन विचारते. हां, ते बघ आली. विराट ही पिहूकडे नजर मिळवतो. पिहूने येलो कलरची प्लेन साडी घातली होती. येलो कलरचा सिवलेस ब्लाऊज, आर्टिफिशियल नाजूक फुलांची ज्वेलरी, हलकासा मेकअप. विराट एकटकच बघत राहिला. पिहूने त्याच्याकडे नजर टाकली तर तो तिला भान हरपूनच बघत होता. पिहूने लाजून नजर खाली घेतली आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. विराट अजून तिलाच बघत होता. विराट, पुढे बघ आता. मेघा चिडवतच हसत बोलली. तसा तो भानावर येत पुढे बघू लागला. पहिले सगळ्यांनी विराटला हळद लावली. तो चिडत होता म्हणून मुद्दाम त्याला जास्तच लावत होते. मग त्याची उष्टी हळद पिहूला लावले. पिहू हळद लावताना रेवतीचे डोळे भरून आले होते. पिहूच्याही डोळ्यातून पाणी वाहतच होते. चुकून तिचा हात डोळ्याला लागला आणि हळद डोळ्यात गेली. विराटने पटकन टिशूने तिचे डोळे पुसले. रडू नकोस वेडाबाई, तो हळूच तिच्या कानात बोलला. पिहू त्याच्याकडे बघून गालात हसली. विराट, आता तू लाव हळद. तसा तो लगेच खुश झाला. त्याने बसूनच तिला हाताला लावली. पिहूच्या अंगाला गोड शहारा आला. त्याने मागून हात घेत तिचा चेहरा पूर्ण रंगवला. ती किती वेळेचा त्याचा हात काढत होती, तरी तो अजून घेऊन लावतच होता. पिहूने पण हळद घेतली आणि पूर्ण चेहरा रंगवला. दोघांचं खूप वेळ हेच चाललं होतं. सगळे बघून हसत होते. मग सगळे हळद एकमेकांच्या अंगावर टाकत होळी खेळल्यासारखे खेळू लागले. विराटच्या मित्रांनी तर त्याला उचलून स्विमिंग पूलमध्ये टाकलं. त्याच्याबरोबर तेही उतरले. सगळ्यांची मस्ती चालूच होती. चुकून प्रांजलचा हळदीचा हात नमनच्या चेहऱ्यावर लागला. तो एकदा तिला एकदा तिच्या हाताला बघत होता. सो सॉरी, ती पळतच बोलू लागली. नमनने पण पात्रातली हळद घेतली आणि तिच्या मागे हसतच पळत गेला. नमन चुकून लागलं. प्रांजल हसतच पळत होती. पण लागलं ना, आता मीही लावणार. दोघेही गोल फिरत बोलत होते. नमनने तिला पटकन तिचा हात पकडला. पूर्ण चेहऱ्यावर तिला हळद लावली. दोघांची मस्ती चालली होती की रोहिणीची नजर दोघांवर पडते. तिचा पाराच चढतो. ती पटकन जवळ येत नमनला जोरातच हाक मारते. नमन आणि प्रांजल दूर होत रोहिणीकडे बघतात. नमन, ही कुठली पद्धत? आणि हे काय अवतार केलाय? जा शावर घे. बस झालं. ती चिडून रागातच बोलते. तो एक नजर प्रांजलकडे बघतो. परत रोहिणीकडे बघत, आई, अजून सगळे खेळतच आहेत.
तुझं लग्न नाही आहे. मी बोलले तेवढे कर. जा. ती रागातच बोलते. तो रागेनेच पाय आपटत निघून जातो. प्रांजल तर ब्लँक होतच बघते. असं काय झालं एवढं चिडायला? आणि तू गं, सगळे तिकडे आहेत आणि इथे काय करतेस? रोहिणी चिडूनच बोलते. मी पण तिकडेच होतो आणि हा कुठला प्रश्न, इथे काय करते? प्रांजल चिडून बोलून निघून जाते. रोहिणी तर तिलाच बघत राहते. किती विचित्र मुलगी आहे. माझ्या मुलाला हात लावून मला बोलते. ती पिहू बरी आवाज निघत नाही आणि ही मिरची सारखी चुरचूर करत बोलते. काय समजतात स्वतःला? जसं काय त्यांच्या मुलाला माझा हात लागला तर तो अशुद्धच होणारा होता. जा जा शॉवर घे म्हणून मागे लागल्या. मी काय लक्ष देते, ती स्वतःशीच बडबड करत प्रांजल पुढे निघून जाते. रिषभ अलिशाला घेऊन बाजूला येतो. अलिशा अजून फुगूनच होती. "ऑले बेबी, तू किती चिडतेस?" तो तिच्या नाकावर गालावर हळद लावत बोलतो. "चिडू नाही तर काय करू? घरी कधी सांगणार आहे?" ती रागेनेच त्याचा हात झटकत बोलते. "घरी का?" तो इकडे-तिकडे बघत अडखळत बोलतो. ती त्याचा कॉलर पकडत, "तू जर टाईमपास केला ना, मग बघ सरळ विराट दादाला सांगेन. मग तुलाच माहीत आहे विराट दादा काय करेल तुझ्यासोबत." ती कुचक हसतच बोलते. असं काही करू नकोस. मला थोडा वेळ दे आणि दादाला कळलं ना माझा जीव घेईल. प्लीज. मग लवकर सांग घरी. अगं हो. मला सेटल तरी होऊ दे नीट. मग मी बोलणारच आहे. आता तरी राग सोड. तो क्यूट फेस करत बोलतो. अलिशा हसत त्याला मिठी मारत गालावर गाल घासते. तोही हसत मिठी घट्ट करतो. अंधार पडला तरी अजून सगळ्यांचं हळद खेळणं चालूच होते. पिहू जा शॉवर घे. यांचं चालूच राहणार. मेघा जा तिच्यासोबत. सुमन बोलते. पिहू आणि मेघा निघाल्या. तसा विराटही सगळ्यांना नजर चुकून तिथून सटकला. मेघा आणि पिहू बोलत चालल्या होत्या. मेघाची साडी ओली असल्याने तिच्या पायात सारखीच साडी अडकत होती. "पिहू, मी चेंज करते. तू जातेस का?" पिहू हो म्हणून पुढे येते. पिहू लिफ्टच्या दिशेने चाललीच होती तर मागून विराटने तिला पकडून मिठीत घेतलं. तशी पिहू गोंधळून बघू लागली. "अहो, किती दचकले मी." ती चिडूनच आट्या पाडत बोलली. "दचकायला काय झालंय?" तो तिला दोन्ही हातांवर उचलून घेऊन लॉनच्या एका साईडला जातो. "अहो, तुम्ही कुठे घेऊन चालला? आणि कोणीतरी बघेल. सोडा खाली." ती चिडतच इकडे-तिकडे बघत घाबरत बोलू लागली. तो हसतच तिला खाली सोडतो. पिहू बाजूला सरकत, "इकडे का आलोत आपण?" ती बारीक डोळे करतच विचारते. त्याच्या स्माईलवरून तिला कळलं होते. विराटच्या डोक्यात काहीतरी शिजत असणारच. विराट हसतच तिच्याजवळ एक-एक पाऊल टाकत येतो. पिहू एक-एक पाऊल मागे जात, "अहो." ती पळण्याचा प्रयत्न करते. तो पटकन तिचा रस्ता अडवतो. त्याची नजर फक्त तिच्यावर रोखली होती. तिला त्याच्या नजरेला नजर द्यायलाही जड झाले होते. इकडे-तिकडे बघत बोलतो, "अहो, जाऊ द्या. कोणी बघितलं तर?" ती क्यूटचा फेस करतच बोलते. कोणीही नाही येणार इथे." तो गालात हसत समोरच्या चेअरवर बाऊल उचलतो. पिहू डोळे ताठ करतच त्या बाऊल तर एकदा विराटकडे बघते. "अहो, किती लावलं आधीच." आणि परत ती हळदीचा बाऊल बघूनच वैतागात बोलली. विराट हळद हातात घेत, "मी फक्त हाताला आणि चेहऱ्यावर लावलं. अजून लावायचंय मला." तो तिच्या उघड्या पोटावर नजर टाकत बोलतो. पिहू तशी दचकतच साडी ओढत लाजून खाली बघते. पिहू हळूच मान वर करते तर समोर विराट नसतो. तो इकडे-तिकडे बघत ती असते. तिच्या पोटाला गार हाताचा स्पर्श लागताच ती शहारून जाते. पिहूने पटकन त्याचा हात धरला. मागे वळून डोळ्यानेच त्याला नाही म्हणू लागली. त्याने तिला स्वतःकडे वळवले. तिने अलगद डोळे झाकून त्याचा हात सोडला. विराटने हळदीचा हात तिच्या गालावर अगदी अलगद फिरवला. त्याचा स्पर्श हा मोरपीस फिरवल्यासारखा वाटत होता. तिचं अंग मोहरून गेले होते. त्याने तिला मिठीत घेतले. पिहू पण त्याला बिलगली. त्याने मागे अंग सोडून देत दोघे पूलमध्ये पडले. तशी पिहू भानावर येत त्याला घाबरून अजून घट्ट बिलगली. विराट जोरात हसत तिला नीट उभा करतो. ती अजून घट्ट पकडून उभी होती. "पिहू, हाईट कमी आहे. उभी आहेस तू." तो तिला घाबरलेले बघून तिच्या डोक्यावरून हात फिरवत शांत करतो. पिहू पण उभी राहिल्याने तोंडावरचं पाणी पुसत इकडे-तिकडे बघते. ती बाजूला होत. "अहो, काय हे? असं अचानक किती घाबरले?" ती रागेने चिडून बाजूला होते. तिची साडी अडकल्याने ती परत पाण्यात पडते. विराट पटकन तिला नीट पकडत जवळ घेतो. "अरे सॉरी, सॉरी." "बस का?" तो एक हात कानाला लावत हसत बोलतो. पिहू चेहरा फिरवते. "मला सोडा आता. जाऊ द्या. दरवेळेसच आहे तुमचं. कोणी बघितलं तर काय म्हणतील याचा विचार पण करत नाही." तो तिला सोडतो. ती परत त्याच्या दंडाला पकडते. "मुद्दाम करता ना? मला चालता येत नाही आणि तुम्ही?" तो चिडूनच तिला जवळ ओढतो. "एवढं का चिडतेस?" त्याचा राग बघून पिहू दचकलीच. विराट लगेच स्वतःला आवर घालतो. तो तिला उचलून पूलच्या काठावर बसवतो. "जा चेंज कर." तो शांत होत तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो. तिच्या चिडचिडीने त्याचा सगळा मूड स्पॉईल झाला होता. पिहूलाही कळले तो चिडला आहे. पिहूच्या गळ्यात हात गुंफून कपाळाला कपाळ टेकवते. "जा पिहू." तो आवाज चढवतच हात काढत लांब होत पाठ फिरून पाण्यातच हात मारत उभा राहतो. पिहू हळूच पाण्यात उतरत त्याला मागून मिठी मारत त्याच्या पाठीवर ओठ टेकवते. "पिहू, कोणीतरी बघेल आणि यापुढे तुझी अपॉइंटमेंट घेऊन प्रेम करत जाईल. जा आता." तो चिडूनच तिचा हात काढतो.
ती परत बिलगते. बघू देत किती राग आहे. ती त्याला हळूच गुदगुदल्या करत हसत होती. पिहू स्टॉप. तो तिचा हात काढतच बोलत होता. पहिले इकडे बघा, मगच. ती अजून गुदगुदल्या करत हसते. त्याने तिचा हात ओढत पुढे घेत मागून केस पुढे घेत मानेवर ओठ टेकवले. पोटावरची पकड घट्ट झाली. पिहूही त्याच्या स्पर्शात विरघळू लागली. त्याने तिला स्वतःकडे वळवून तिच्या डोळ्यात आरपार बघत रागेनेच तिच्या ओठांवर ओठ ठेवले. तीही शांत होत त्याला साथ देत होती. त्याचे हात तिच्या पाठीवर फिरत होते. कितीतरी क्षणांनी त्याने तिला मिठीत घेत पाठीवरून हात फिरवत तिचा पदर पाठीवर ओढला. पिहू त्याच्या छातीवर डोकं ठेवून जोरात श्वास घेत होती. झाला का राग शांत? पिहू श्वास घेतच बोलते. तो तिचा चेहरा वर करत कपाळावर अलगद ओठ ठेवत टेकवतो. छी! पिहू शिंकते. ओ शिट! खूप वेळ पाण्यात असल्याने पिहू पूर्ण गार पडली होती. विराट दचकून तिला बाहेर आणतो. पिहूचे शिंका चालूच असतात. ती साडीचा पदर नीट गुंडाळून घेते. विराट तिला रूममध्ये आणतो. पिहू पहिले चेंज कर. हो करते. तुम्ही जावा. ती थरथरतच बोलू लागते. आय एम नॉट गोईंग एनिवेअर. जस्ट टू चेंज इट राईट नाऊ. तो तिला ओढूनच बोलतो. तीही चेहरा बारीक करत आत जाते. तो बाहेरून ओढून बोलत होता. दरवेळेस आहे तुझं. हे येतील ते येतील इकडे जा तिकडे जा. पिहू बरोबर येते आणि त्याच्यासमोर उभी राहत त्याच्या डोळ्यात बघत टॉवेलने त्याचं डोकं पुसायला जाते. तो हात झटकत शांत होतो. पिहू बारीक चेहरा करत टॉवेलशी चाळा करत त्याच्याकडे बघते. तो चेंज करायला जातो. पिहू नाराज होऊन बाहेर गॅलरीत जाऊन थांबते. विराट चेंज करून तिच्यासमोर येऊन तिचा टॉवेल हातात देतो. तो गालात हसत डोकं खाली घेतो. पिहू पण खुश होत डोकं पुसते. आता बोलायचं नाही का? ती काहीच बोलत नाहीये म्हणून तो तिच्याकडे नजर टाकत बोलतो. पिहू हसते. अहो, बोलायचं आहे पण तुम्ही बोलायला लागला तर सगळं विसरून जाते. नॉनस्टॉप ओरडायचं चालू असते. मग काय बोलू? त्यापेक्षा शांत राहिलेले बेटर ऑप्शन आहे. विराट गालात हसत तिच्या चेहऱ्यावरून कपाळाला कपाळ टेकवतो. खूप बोललो ना मी? ती त्याच्याकडे नजर वळवत गाल फुगूनच मानेने हो बोलते. राग येतो माझा? तो लाडातच बोलतो. हो, खूप खूप. मग माझ्यासारखा राग काढायचा. तो खट्याळ हसत तिला बोलतो. काही काय तुमचं? ती लाजून दुसरीकडे चेहरा फिरवते. विराट हसत तिला मिठीत घेतो. नॉक होते. त्याने तिच्यासाठी सूप मागवले होते. हे धर, पी बरं वाटेल. आलोच मी मोबाईल घेऊन. पिहू सूप पिते तेव्हा कुठे तिच्या अंगातली थंडी कमी झाली होती. रेवती पिहूला फोन करते. हां मम्मी, जेवण करायला आली नाही? ये लवकर. हां येते. पिहू फोन ठेवते. विराट रूममध्ये येतो. कुठे चालली? खाली. चला. तो मॉमला फोन करतो. मॉम, मी आणि पिहू रूममध्येच डिनर करणार आहोत. पिहू एकटकच त्याला बघत राहते. काही बोलायचंच तो भुवयात आणूनच बोलतो. पिहू मानेनेच नाही म्हणते. विराट हसत तिचे गाल ओढतो. गुड. मला वाटलं अजून आर्ग्युमेंट करायची आहे. अहो खाली चला ना. कोण काय? ब्ला ब्ला. विराट पिहूचे केस कोरडे आहेत का बघत होतो. मी ड्राय केले. ती लटक्या रागातच बोलते. हो, चेक करत होतो. ते केस विस्कटून हसत बोलतो. दार नॉक झाल्याने विराट दार उघडतो. वेटर जेवण टेबलावर लावून निघून जातो. जेवण कर आणि झोप लवकर. उद्या आपल्या लाईफचा सर्वात मोठा दिवस आहे. फ्रेश दिसायला हवीस. पिहू हसून त्याच्याजवळ येऊन बसते. दोघेही गप्पा मारत जेवण करतात. विराटला त्याच्या मित्रांचा फोन येत होता. पिहू तू झोप आता, मी चाललो. तो मोबाईलमध्ये मेसेज करतच बोलू लागला. सगळे फ्रेंड्स वाट बघत होते. पिहू त्याच्या मिठीत शिरते. विराट गालात हसत तिला घट्ट मिठी करतो. काय विचार आहे का? तो हळूच तिचे ओठ तिच्या कानाजवळ घेत बोलतो. पिहू लाजून चेहरा त्याच्या कुशीत लपवते. ओन्ली 2 डेज नंतर आपलीच रात्र आहे. तो हळूच तिच्या कानाला ओठ घासत बोलला. तशी ती शहारून घट्ट बिलगली. सोडायचं नसेल तर मी आणि तू. तो बोलतच होता की पिहूने पटकन मिठी सोडली आणि बाजूला झाली. लग्न सोहळा. रेड कलरची नऊवारी, गोल्डन कलरची काठेवर प्युअर जरी वर्क साडीला बारीक जरीचे बुटे, पूर्ण जरी वर्क केलेला बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज, ग्रीन कलरचा शेला, केसांची हेअरस्टाईल करून आंबाडा घातला होता. त्याला गोल गजरे लावले होते. चंद्रकोर टिकली, हातात हिरवा चुडा, त्यात गेरू फिनिशिंगच्या मीनावर्क केलेले 3 सेटचे कंगन, गळ्यात भरीव चोकर, त्याच्यावर राणी हार, डाळिंबी स्टोन असलेली मोतींची नात, कानात झुमके, त्याला मणीचे वेल लावून कानामागून केसात हुक अडकवले होते. कमरेला मेखला, तिला सूट होईल तसा मेकअप, नाजूक मण्याचे मुंडावळे. पिहू मिररमध्ये बघून लाजत हसते. पिहूचं लक्ष टेबलवरच्या मंगळसूत्राकडे जाते. ती हातात घेत घालू लागते. पिहू आज नको घालू. मेघा तिच्या हातातूनच घेतच असते का पिहू मूठ घट्ट करते. ताई नको. हे लग्न एक सगळ्यांचा आनंद म्हणून करतोय, पण माझ्यासाठी हेच मंगळसूत्र अनमोल आहे. रेवती रूममध्ये येतात. मेघा दे तिला. घाल पिहू. रेवती गालात हसत बोलतात. लग्न सोहळा आनंदासाठी करतोय, पण लग्नाचा तोच मुहूर्त, तोच दिवस दोघांसाठी खरा आहे.
तेव्हाच त्यांच्या 7 जन्माची गाठ बांधली गेली. मेघा हसून हात काढते. पिहू खुश होत परत तेच मंगळसूत्र घालून चोकरच्या खाली लपवते. विराटने क्रीम कलरचा पेशवाई कुर्ता, रेड कलरची धोती, त्यावर सोनेरी काठ, रेड कलरचा दुपट्टा, डोक्यावर रेड कलरची पेशवाई पगडी, कपाळाला नाजूक मोत्यांची मुंडावळ्या, गळ्यात एका साईडने ब्रोच, त्याला 3 लेयर असलेला मोत्यांचा हार, पायात मोजडी. आधीच तो राजबिंडासारखा दिसत होता आणि आज तर पेशवाई लूकमध्ये राजकुमारच दिसत होता. सुमन त्याला डोळे भरून बघत होती. त्याच्या कानामागे तीट लावते. विराट सुमनच्या डोळ्यांच्या कडा हलकाच पुसतो. मॉम सारखं रडायचं असते का? त्यालाही सुमनच्या डोळ्यातले पाणी बघून जाणून आले होते. मॉम, डॅडला मिस करते ना? तो सुमनचा चेहरा ओंजळीत घेत विचारतो. किती स्वप्न बघितली तुझ्या लग्नाची आणि तेच नाहीत. तुला इतकं खुश बघून किती नाचले असते तुझ्या लग्नात. सुमन रडतच हसत बोलू लागते. विराट सुमनला मिठीत घेत डोळ्यातलं पाणी लपवत मोठा श्वास घेतो. शेवटी त्याला त्याचं दुःख दाखवता येतच नाही. मॉम छान दिसतेस. अशी रडली की डॅडला आवडणार नाही का? सुमन डोळे पुसते आणि हसते. बस का? तू खुश आहेस हे महत्त्वाचं आहे. रोहिणी आत येते. विराट झालं का? चल. रोहिणी विराटचा हात धरते. दोघेही वेगवेगळी गणपतीची पूजा करतात. त्यांच्या कुलदेवतेची पूजा करतात. ढोल ताशे नगाडे वाजतच होते. हॉलच्या मध्यभागी 4 पिलरला लाल गुलाबच्या फुलांनी पाकळ्यांनी सजवून चारही बाजूंनी नेटचे गोल्डन पडदे सोडले होते. त्यावर गॅपने लाईट्स होती. मेन डोअरला बाजूने आर्टिफिशियल मोर ठेवले होते. ते खूपच आकर्षक दिसत होते. एका साईडला वरमालासाठी स्टेज होता. मंडप सजवलेला होता. गेस्टसाठी बसायला सोफे होते, तर मागे चेअर्स होते. मेन डोअरपासून ते स्टेजपर्यंतचा रस्ता पूर्ण रेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवला होता. सगळीकडे रोषणाई गजबजून गेले होते. राजेशाही पद्धतीने सगळा हॉल सजविला होता. विराटची वरात काढतात. सगळेजण नाचत येत होते. मेन डोअरला रेवतीने त्याचा औक्षण केले. दोघांसमोर अंतरपाट धरतात. दोघांच्या मनात बघण्याची अनामिक हुरहुर लागली होती. मंगलाष्टके चालू होतात. तांदूळ फुलांच्या रूपाने सगळे आशीर्वाद देतात. अंतरपाट काढतात. दोघांची नजरानजर होते. विराट तिचं रूप बघून भान हरपूनच बघत राहतो. तिचं रूप डोळ्यात साठवून घेत होता. नवरीच्या रूपात खूपच सुंदर दिसत होती. विराटची नजर हटता हटत नव्हती. पिहूने एक नजर त्याच्यावर टाकून लाजून पटकन खाली घेतली. दोघांच्या हातात हार देतात. पहिले पिहू घालणार होती. पिहूने घालण्यासाठी हात वर केला तर पटकन त्याच्या मित्रांनी त्याला उचलले. सगळे जोरातच हसू लागले. भाभी, असं सहजच थोडी विराटला हाती लागू देणार आहे का? मानव पिहूच्या शेजारी येऊन थांबतो. रितेश, मी आहे पिहूच्या टीममध्ये. सगळे शॉक होतच बघतात. पिहू मानवकडे नजर वळवून गालात हसते. हे कधीपासून झाले? तू तर हो हो, मी आधी वहिनी बोलत होतो, पण आता तिच्या आईवडिलांना मी माझे आईवडील मानतो. मग पिहू माझी बहीण झाली आणि मी मोठा आहे तर ती माझी छोटी बहीण झाली. हो ना? विराट कानपळणी पण मीच करणार आहे, मानव रुबाबातपणे म्हणतो. विराट तर चकित होतच बघतो. त्यालाही आताच कळले होते. तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते. मानव पिहूला उचलून घेतो. तसे मित्र अजून त्याला वर धरतात. नंतर विराटच खाली उतरत पिहूच्या शेजारी येऊन थांबतो. मानव पिहूला खाली सोडतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघतात. विराट तिच्यासमोर झुकतो. तशी ती गालात हसून वरमाला घालते. सगळे एकसाथ कल्ला करतात. विराटही तिच्या गळ्यात वरमाला घालत असताना त्याचं लक्ष मंगळसूत्राकडे गेलं. त्याने हळूच ते वर घेतलं. दोघेही एकमेकांकडे बघत स्मितहास्य करतात. साज सोन्याचा हार मोत्यांचा, गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई. बंधनारा हा कळेना तुझला, उभी बाजूला मी सावरून स्वप्ने सारी. होऊ दे जीव जरा कावरा बावरा, गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा. साज सोन्याचा हार मोत्यांचा, गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई. जोडला कुणी दुवा रेशमी धागा, नवा हा जीवनाचा हाती बिलगला. वाट ही वेगळी देऊनी जाते मनाला, छंद वेडा ना तुला कळला. होऊ दे रे जीव जरा कावरा बावरा, गुंतुनी बघ जरा तू एकदा अरे एकदा. आज सोन्याचा हार मोत्यांचा, गंध नात्यांचा मन कोवळी चाहूल होई. सप्तपदीसाठी दोघे मंडपात येतात. पवित्र अग्नीसमोर दोघेही बसतात. रेवती भीमराव कन्यादान करून विराटच्या हातात पिहूचा हात देतात. दोघांची मने भरून आले होते. दोघेही एकमेकांचा हात धरून सप्तपदी चालतात. विराट समोरचं मंगळसूत्र हातात घेतो. ब्राह्मणाने त्याला उलट दिलं होतं. विराट ते सरळ करतच होता की सुमनने थांबवलं. विराट, असंच घालतात. मॉम, उलट. तो वाट्याकडेच बघत ब्लँक होत विचारतो. तिथे असणारे सगळे हसू लागले. तू घाल, किती प्रश्न असतात? पिहू स्वतःच हसू लपवत खाली बघते.
तो सुमनकडे आट्या पाडतच बघतो. सुमन डोळ्याने तटावत घाल म्हणते. त्याने पिहूच्या डोळ्यात बघत मंगळसूत्र घातले. पिहू डोळे भरून विराटकडे बघते. मागच्या वेळेस त्याने तिच्याकडे न बघताच मंगळसूत्र घातलेले आणि आज त्याच डोळ्यात आयुष्यभराची साथ दिसत होती. विराटने थोडंसं बोटांमध्ये कुंकू घेऊन भांगेत भरले. टाळ्यांच्या कडकडाट होतो. पिहू विराट भारावून एकमेकांकडे बघत होते. जोरजोरात ढोल ताशे नगाडे वाजू लागले. सगळ्यांच्या प्रथा वेगळ्या असतात. मानव विराटचा कान पिळून रसम पूर्ण करतो. दोघांसमोर एक ताट वाढतात. दोघेही एकमेकांना एक एक घास भरवतात. पाठवणीची वेळ झाली होती. पिहू तिच्या आईवडिलांच्या गळ्यात पडून रडू लागली. पिहू नवीन आयुष्याच्या वाटेवर विराटसारखा जोडीदार असल्यानं आईवडिलांची कमी भरून येते. भीमराव तिला समजावून सांगत होते. प्रांजल पिहूच्या गळ्यात पडून रडू लागली. दी, आय मिस यू. काळजी घे. पिहूला तर बोलता सुद्धा येत नव्हते. विराटच्या हाताला विळखा घालते. तोही तिला जवळ घेतो. कधी ना कधी त्याच्यासाठीही तो दिवस येणार होता. पिहू निघायचं. सुमन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलते. भीमराव विराटच्या हातात हात देत, विराट काळजी घे. सुमनताई, काही चुकलं तर माफ करा. विराट पिहूच्या आईवडिलांच्या पाया पडतो आणि डोळ्याने दिलासा देतो. दोघेही गाडीत बसतात. नमन प्रांजल जवळ येतो. ह्या दिवसात दोघांची छान फ्रेंडशिप झाली होती. बाय प्रांजल, टेक केअर. आता परत भेटू. कधी माहीत नाही कधी भेट होईल. पण हे 10 डेज मस्त एन्जॉय केले. आपली फ्रेंडशिप अशीच राहू देत. नमन हसून बोलतो. प्रांजल हसत त्याच्यासमोर हात धरते. तोही हसत हँडशेक करतो. मानव पिहूच्या आईवडिलांच्या पाया पडतो. आई बाबा, खूप छान वाटले तुमच्यासोबत राहून. खरंच आईवडिलांची कमी पूर्ण झाली. रेवती मायेने हात फिरवते. काळजी घे. कधी पुण्याला आला तर भेटायला ये. भीमराव आलिंगन देत बोलतात. हो नक्की. ते काय सांगायची गरज नाही. हक्काचं घर आहे आता माझं. मानव हसत बोलतो. गाडीत पिहू अजून मुसमुस करत रडतच होती. तो पिहूला पाणी पाजवतो. विराट तिला कुशीत घेऊन केसांवरून हात फिरवत तिला शांत करतो. पिहू, आता शांत हो. बरं, घर लांब नाहीये. कधीही भेटायला येऊ शकतेस. तो तिचा चेहरा वर करत समजावत होता. पिहू पण डोळ्यानेच हो म्हणत परत त्याला बिलगते. घरी यायला मध्यरात्र झाली होती. पुण्याच्या घरीच तिचा गृहप्रवेश होणार होता. दोघेही दारात थांबतात. रोहिणी या दोघांचं औक्षण करते. पिहूला तिचा आधीचा दिवस आठवतो. सुधा तिला भानावर आणत, पिहू, नाव घेऊन माप ओलांड. तसे सगळेच नाव घे म्हणून मागे लावतात. मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदुगंध. विराटरावांशी जुळले रेशमी नाते. पिहू लाजून खाली बघते. विराट गालात हसत तिच्याकडे बघत असतो. विराट, आता तू. सुद्धा हसत बोलते. मी? मला येत नाही असं काही. काय ते उखाणे एवढं गोल फिरून बोलण्यापेक्षा सरळ बोलायचं. तो रुबाबातच बोलतो. घे, तुला कसं घ्यायचंय? सुद्धा वैतागतच बोलते. पिहू, तो तिला बघत हसत म्हणतो. सगळे हसू लागतात. इतकं नाव घ्यायला पण गोल गोल बोलायचं? सुधा, तू त्याच्या नादी लागू नकोस. तो आपल्यालाच वेड्यात काढतो. सुमन वैतागतच बोलते. पिहू हसत माप ओलांडते. विराट तिचा हात धरतो. कुंकवांच्या पावलांनी पिहू आत येते. दोघेजण देवघरात जाऊन नमस्कार करतात. सुमन पिहूला रूममध्ये घेऊन येतात. पिहू इकडे तिकडे नजर फिरवत बघते. पिहू, माहीत आहे तू काय विचार करतेस. काळजी करू नकोस. आता लग्न झालं. कोणी काहीही विचार करणार नाही. गेस्ट सगळे हॉलमध्ये आहेत. फ्रेश हो. उद्या सकाळीच निघायचं आहे मुंबईला. सुमन बोलून बाहेर येते. विराटही आला. सुमन गालात हसत विराटजवळ येते. फ्रेश होऊन झोप. पिहू तुझ्याच रूममध्ये आहे. विराट चमकून बघतो. काळजी घे. विराट खुश होत रूममध्ये येतो. पिहू फ्रेश होऊन बाहेर येते. विराट दार लावून घेत हात पसरून तिला ये म्हणतो. पिहू गालात हसत पळतच त्याच्या मिठीत शिरते. तोही खुश होत मिठी घट्ट करतो. आजपासून कुठलीही बंधने नाहीत दोघांच्या प्रेमाला. विराट तिचा चेहरा ओंजळीत धरत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. दोघेही कितीतरी क्षण मिठीत होते. अहो, मी इथेच आहे. फ्रेश व्हा. पिहू हसत बोलते. विराट हसत तिला सोडून फ्रेश होऊन येतो. पिहू गॅलरीत थांबून गुणगुणत होती. विराट फ्रेश होऊन तिला मागून मिठीत घेतो. पिहू गुणगुणायचे थांबते आणि त्याच्या केसांमधून हात फिरवते. झोप आली नाही का? आली आहे खूप, पण तुझ्या मांडीवर झोपायचं आहे. आज शांत झोपायचं आहे मला. विराट डोळे झाकूनच बोलतो. पिहू हसून त्याचा हात पकडत बेडवर बसवते. तीही बसते. विराट त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवतो. तिच्याकडे एकटक बघत बसतो. पिहू डोळ्यानेच काय विचारते. विराट मोबाईलवर गाणं लावतो. आज न बोलून सुद्धा दोघांचे डोळे खूप काही बोलत होते. दोघांना फक्त एकमेकांचा सहवास हवा होता. पिहू त्याच्या केसांमध्ये हात फिरवत होती. विराटला कधी झोप लागली कळलंच नाही. आज कितीतरी वर्षांनी तो सगळं टेन्शन, काम, जबाबदाऱ्या सगळं विसरून पिहूच्या मांडीवर रिलॅक्स होत होत शांत झोपला होता. जगण्याला आता नवी दिशा मिळाली होती. पिहू त्याचा चेहरा निहाळत गालात हसते. ती अलगद त्याचं डोकं उशीवर ठेवते. ती मोबाईल बंद करते.
विराट झोपेतच तिला एका हाताने खाली सरकवत कुशीत घेतो. पिहूला त्याचं हसूच येते. मी कुठेही जाणार नाही आहे, ती मनातच बोलत त्याच्या ओठांवर हलके ओठ ठेवते. ती अलगद डोळे झाकते. पहाटे उठून पिहूने पूजा केली. देवापुढे दिवा अगरबत्ती करत सुखी संसाराची प्रार्थना केली. पिहू, जा आवरून ये, निघायचं आहे, सुधा बोलते. आत्या, आई दिसत नाहीये. वहिनी थोड्या वेळापूर्वीच निघाल्या. पूजेची तयारी करायची आहे ना, तूही आवर, निघायचं आहे आपल्याला. पिहू हो म्हणत रूममध्ये आली. विराट रूममध्ये नव्हता. ती विचार करत दाराबाहेर बघू लागली. विराट स्टेप्स उतरून खाली येत होता. अहो, ही वेळ आहे का? त्याचा टी शर्ट ओला होता. आत्तापर्यंत तो जिममध्येच होता म्हणून ती चिडली. विराट हसतो. किती घाई हं, मुंबईला जायची. जाणारच आहोत. तू उठली मग मला पण जाग आली. आता पूजा तर मला करता येत नाही. मग म्हटलं जे काम मला येते तेच करावं. असं म्हणत तो जवळ जाणारच की पिहूने छातीवर हात ठेवला. आवरा, 11 वाजेपर्यंत पोहोचायचे आहे, ती लटक्या रागातच बोलली. का इतकी घाई हं? तो लाडात हसत बोलतो. पूजा आहे घरी, तुमचं डोकं कुठेही चालते. नजर चोरत पिहू आवरतच तिचं निघून गेली. विराटही हसत आवरायला जातो. तो आत गेल्यावर पिहू स्वतःशीच लाजून हसत आवरू लागते. सकाळी 6, सव्वा 6 वाजता सगळे आवरून मुंबईला निघाले. पिहू, विराट, मानव, सोनिया एका कारमध्ये जाणार होते. सोनिया हसत गाडीत बसली तर पिहूच्या चेहऱ्यावर आठ्याच पडल्या. गुड मॉर्निंग मॅम. सोनिया हसत तिला विश करू लागली. पिहू वरवर हसत गुड मॉर्निंग म्हणाली. विराट मामांशी बोलून निघून गाडीत बसला. विराटला पिहूने एक नजर बघितलं आणि फुगून बाहेर बघू लागली. विराटलाही कळलं सोनिया आली म्हणून फुगली आहे. तो गालात हसत तिच्या कमरेला पकडून स्वतःजवळ ओढत कानाजवळ येतो. सकाळी सकाळी अशी रुसली तर पूर्ण दिवस बोर जाईल माझा. डिम्पल दिसल्याशिवाय माझी मॉर्निंग होणार नाही आहे. आजपासून कळलं. तो प्रेमळ भाषेत ऑर्डरच देत असल्यासारखा बोलत होता. पिहू लाजून एक नजर टाकून गालात हसते. मानव कार चालवणार होता. सोनियाही त्याच्या शेजारी बसली आणि विराट पिहू मागे बसले होते. जशी कार चालू झाली, विराट तर लॅपटॉप उघडूनच बसला. त्यात सोनियाला का घेतलं हे पिहूला कळालं. तिघंजण ऑफिसचं डिस्कस करत होते. पिहूचं तर सगळं डोक्यावरून चाललं होतं, पण पर्याय नव्हता. ती मोबाईल बघत बसली. मध्येच ती स्टेटस बघताना मोबाईलचा आवाज वाढला. पिहूने पटकन बंद केला. विराटने एक नजर टाकत सोनियाकडे बघितलं. रात्री उशिरा झोपली, वरून पहाटे लवकरच उठली होती. तिला कधी झोप लागली कळलंच नाही. ती विंडोला टेकून झोपली होती. विराटचं लक्ष तिच्याकडे गेलं. तो बोलायचं थांबून लॅपटॉप सोनियाकडे दिला. पिहूचं डोकं अलगद त्याने त्याच्या मांडीवर घेऊन तिचे पाय वर करून तिला नीट झोपवलं. झोपेत तिचा प्रसन्न चेहरा मनाला मोहक वाटत होता. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला. त्याचं लक्ष तिच्या हातांकडे गेलं. आतापर्यंत शांत बसून सगळी नेलपेंट काढून टाकली होती तिने. ते बघून विराट गालात हसला. 9च्या आसपास पिहूला जाग आली. पिहू डोळे हळूच उघडत उठून बसली आणि बाहेर बघत विराटकडे बघितलं. तो तिचे केस मागे घेतो. झाली झोप? ती डोळे उघडझाप करतच बोलते. मला भूक लागली. सकाळपासून तिने काहीच खाल्ले नव्हते. मानव मिररमध्ये बघत पिहूकडे नजर टाकतो. पिहू, पुढे रेस्टॉरंट आहे, तिथे ब्रेकफास्ट करू. पिहू गालात हसत हो म्हणते. सकाळी तू दूध घेतलं नाही ना? विराट नजर रोखूनच विचारतो. ते घेणार होते, घाई गडबडीत विसरले. ती बारीक आवाज करतच बोलू लागली. हो ना, देवाची पूजा महत्त्वाची होती. पिहू बारीक चेहरा करत त्याच्याकडे बघते. तो तिचे गाल ओढत जवळ घेतो. चौघेही रेस्टॉरंटमध्ये थांबून ब्रेकफास्ट करतात. सकाळचा गारवा अजून होता. सगळीकडे हिरवळ पसरली होती. आभाळ भरले होते. पावसाची सर येऊन गेल्यामुळे रस्ते ओले झाले होते. पूर्ण रोमॅन्टिक वातावरण झाले होते. विराट तर पिहूचा हातच सोडत नव्हता. अहो, मला चहा हवी आहे. काही नाही, ज्यूस पी. 3-4 दिवस दगदग झाली आहे आणि काल नीट झोपसुद्धा झाली नाही आहे. पहाटे लवकर उठून बसली आणि आता चहा? ॲसिडिटी होईल. नाही? अहो, उलट फ्रेश वाटते आणि ह्या वातावरणात तर खूप छान फील होते चहा पिताना. विराट, तिला आवडत असेल तर? मानव बोलतच होता की विराट त्याला थांबवतो. मानव, तिला चहाने त्रास होतो. ओ सॉरी. पिहू गाल फुगूनच ज्यूस पिते. सोनिया, मानव बोलत पुढे जातात. चल, इथेच बसायचं का? विराट चेअरवरून उठून बोलतो. पिहू दुसरीकडे चेहरा फिरवते. विराट परत चेअरवर बसतो. पिहू, काय झालं? तो तिचे हात हातात घेत प्रेमाने विचारतो. पिहू त्याच्याकडे नजर फिरवते. आपण उद्या जाणार आहोत हे मला सोडून सगळ्यांना माहीत आहे. ती बारीक चेहरा करतच बोलते. एका शब्दाने तुम्ही मला बोलला नाही. पिहू, मी सांगितले होते. आपण डिनरला गेलो होतो ना? त्यावर तुम्ही एकदाही बोलला नाही. अगं, मी कामाच्या गडबडीत विसरलो बोलायचं. आणि असा वेळ किती मिळत होता आपल्याला बोलायला? तूही विचारू शकत होतीस. पण आता उद्या जायचं आहे, बॅगसुद्धा पॅक नाही आहे. ती चिडूनच बोलते. ओ अच्छा, त्याचं टेन्शन आलंय. विराट हसत बोलतो.
अहो, तुम्ही इतकं कसं रिलॅक्स बोलू शकता? आता घरी गेल्यावर वेळ मिळणार आहे का? रात्री परत फंक्शन. कसं ती पॅनिक होतच बडबड करत होती. पिहू, ऑलरेडी तुझी आणि माझी पॅकिंग झाली आहे. सो डोंट वरी. पिहू तर शॉक होतच बघते. कसं काय? आय मीन कोण केलं? मी स्वतः केली आहे. मला माहीत होतं. लग्नाच्या घाईत जमणार नाहीये म्हणून. आधीच मी बॅग पॅक करूनच पुण्याला आलो. माझे कपडे नव्हते घरी. मी सगळे घेऊन आले. फक्त साड्या होत्या. तुम्ही काय साड्या बॅगेत भरला का? पिहू आट्या पाडतच बोलते. विराट टेबलवर डोकं ठेवून जोरात हसतो. हो, साड्याच भरल्यात. तो तिच्या डोक्याला टपली मारतो. स्टुपिड. अहो, तुम्ही काय बोलता ना, मला कळतच नाहीये. अगं किती टेन्शन घेते. मी तुझी आणि माझी शॉपिंग केली होती. माझी साईज कसं काय कळली? ते काय लगेच लक्षात येते. घरी जाऊन बॅग एकदा चेक कर. तुझं पर्सनल काही ठेवायचं असेल तर तेवढंच ठेव. तुझा हाच मोठा प्रॉब्लेम होता. झाला सॉर्ट आउट? तेव्हा कुठे पिहू रिलीफ होते. आता निघायचं? विराट हसत तिचा हात पकडत तिला चेअरवरून उठवतो. विराटचा मोबाईल वाजल्याने तो फोनवर बोलत थांबला होता. पिहू तिथे असणाऱ्या मोगऱ्यांच्या झाडांचा सुगंध घेत 2-3 फुलं तोडून हातात घेत सुगंध घेते. विराट मोबाईल ठेवून तिच्याकडे बघून हसत जवळ येतो. काय करतेस? पिहू हसत त्याच्यासमोर फुल धरते. सुगंध किती छान आहे बघा ना. विराट तिचे हातात धरत सुगंध घेतो. वाव! तो डोळे झाकून सुगंध अनुभवत होता. हो ना, मला पण खूप आवडतात. विराट तिच्या खांद्यावरून हात घेत जवळ घेत चालू लागतो. पिहू लाजून नजर खाली घेते. आज हवेत जणू त्यांच्या प्रेमाचा सुगंध येत असल्याने जाणवत होते. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. 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 सरसुखाची श्रावणी की नाच रावळी वहा. गुंतण्यातून फिरुनी आज वेडा जीव हा. देशमुख मेन्शनमध्ये कार एंटर होताच पिहू सगळीकडे नजर फिरवत बघते. ती 2 महिन्यांनी घरी आली होती. सोडून जाताना परत येण्याची आशा तिने ठेवलीच नव्हती. तिचं मन भरून आले होते. विराट खाली उतरून तिच्या साईडचा डोर ओपन करून तिला हात देत बाहेर आणतो. पिहू तर तिच्या विश्वात मग्न होत सगळीकडे नजर फिरवत होती. विराट तिचे दोन्ही हात हातात घेतो. पिहू एकटक त्याच्या डोळ्याकडे बघते. पिहू, परत कधीच ह्या घराला सोडून जायचा विचारसुद्धा आणायचा नाही. तो भावूक होत तिच्या डोळ्यात बोलत म्हणतो. पिहूचे डोळे काठोकाठ भरले होते. ती मानेनेच गालात हसत नाही म्हणते. विराट तिचे डोळे पुसतो. दोघांच्या स्वागतासाठी सगळे वाटच बघत होते. विराट पिहूच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. पिहूला आज पहिल्यांदा जाणवत होते, या घरात आपली ही जागा आहे. रोहिणी परत पिहू विराटचं औक्षण करून गृहप्रवेश करते. पिहू विराट घरात जाऊन देवघराकडे जाऊन देवाच्या पाया पडतात. दोघंजण जावा आवरा. पूजेला बसायचंय. गुरुजी येऊन बसलेत. सुमन बोलते. लगेच त्यांच्या लक्षात येत दोघे एकत्र गेले की लवकर यायचं नाव घेणार नाहीत. त्यात विराटवर आता काडी मात्र भरवसा नाही. पिहू, तू माझ्या रूममध्ये आवर. विराटच्या एवढं लक्षात येत नाही. तो फोनवर बोलतच वर जातो. पिहूला कळल्यामुळे ती सुमनला नजर चुकून रूममध्ये जाते. विराटला रूममध्ये आल्यावर पिहू आली नाही तेव्हा क्लिक होते. तो चिडतच आवरू लागतो. लग्न 2 वेळा झालं तरी सगळे विलन बनून फिरतात. तो बडबड करतच आवरून खाली आला. पिहूने चेरी मरून मिक्स फिरता कलरची कांजीवरमची सिल्कची साडी घातली होती. विराटने त्याच कलरचा कुर्ता घातला होता. दोघे येऊन पाठावर बसतात. विराट पिहूवर नजर टाकतो. ती शांत हात जोडून कथा ऐकत होती. त्याला काही इंटरेस्ट नव्हता. तो हळूच पिहूच्या पायाला अंगठ्याला स्पर्श करतो अंगठ्याने. तशी पिहू दचकून तिचा अंगठा मागे घेते आणि त्याच्याकडे बघते. तो गालात हसत डोळे मिचकवतो. पिहूला तर घाबरल्यासारखंच झालं होतं. कोणी बघितलं तर नाही म्हणून इकडे तिकडे बघते. कोणाचं लक्ष नाही म्हणून ती रिलॅक्स होते. पूजा झाल्यावर दोघे सगळ्यांच्या मोठ्यांच्या पाया पडतात. आत्या, आता गेम्स आहेत ना? नमन एक्सायटेड होत विचारतो. सुधा हसते. हो रे, पण विराटला माहीत नाही. तुला बरं माहीत आहे सगळं? सुधा चिडवत विचारते. आत्या, ते काही पण. एका मूव्हीमध्ये बघितलं होतं ते रिंग अजून काय काय करतात. नमन चाचरत बोलतो. तसे सगळे त्याला हसू लागतात. अजून खूप सारे आहेत. पहिले हा तर खेळ खेळू. दोघांची नजर मिळते. तसे दोघे गालात हसत असतात. मोठ्या पात्रात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून सुधा गोल फिरवून रिंग टाकते. हां, शोधा. रिंग ज्याला मिळेल आयुष्यभर त्याच्या हृदयावर राज करणार. सुधा दोघांकडे बघत मिश्किलीत बोलते. पिहू लाजून नजर खाली घेते. दोघेही दुधात हात घालतात.
विराटची नजर पिहूवर स्थिर होती. त्याची नजर बघून पिहूला काहीच सुचत नव्हते. ती डोळ्यानेच खाली बघा म्हणते. तो गालात हसत डोळ्यानेच नाही म्हणत तिचा हात धरतो. पिहू पटकन सोडून बाजूला करत शोधू लागते. दोघांची गंमत बघून सगळे चिडवत होते. पिहूला तो उठून जाऊ वाटत होते. इतकं लाजून जीव पाणी पाणी झाला होता. विराटला तर त्याचा काही फरक पडत नव्हता. एकदाची रिंग पिहूच्या हातात आली तेव्हा कुठे पिहूच्या श्वासात जीव आला. ती हसतच रिंग दाखवू लागली. वहिनी विनर झाली. वीरा आणि दिया खुश होतच हसत बोलू लागल्या. नमनचा रिषभचा चेहराच पडतो. काय रे दादा, लास्ट टाइमला पण वहिनी विनर झाली आणि आता रिषभ चक करतच बोलला. विराट गालात हसतो. पिहूला रिंग भेटली नाही तरी आयुष्यभर तीच माझ्या हृदयावर राज करणार आहे. तसे सगळे हसू लागतात. पिहू तर चेहऱ्यावर हात ठेवून लाजून हसू लागते. रोहिणीला तर रागच येत होता. नाही ते नाटकं बघून. अजून काय आहे? मम्मी रिंग झाला, आता दोरा सोडायचा ना? मग झालं चला. रिषभ एक्सायटेड होत विचारतो. सुमन सुधाकडे बघते. सुमन गालात हसत सांग म्हणते. अजून आहेत. पण मागच्या वेळेस विराट उठून गेला म्हणून केल्या नाहीत. आता सगळे खेळ खेळू. तसा विराट सुधाकडे कटाक्ष टाकतो. ते तसं नाही. अरे सुधा दबकतच बोलू लागली. 2 मिनिट. पिहूही दचकते. आता विराट उठून निघून जातो की काय? आत्या त्यावेळेस माझं चुकलं होतं. पण आज मी सगळं मनापासून करणार आहे. विराट शांत भाषेत बोलतो. तसे सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले होते. विराट बोलल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदच पसरला. विराट पिहूच्या डोळ्यात बघत त्याचा उजवा हात पुढे करतो. पिहू डोळ्यातलं पाणी आवरतच काकणाची दोरी अलगद सोडते. विराट ही तिच्या हाताची दोरी एका हाताने सोडतो. पिहू सुपारी हातात घट्ट धरणार होती. विराट तिची मूठ उघडणार असतो. पिहूने हसत दोन्ही हातांनी जोरात सुपारी पकडली होती. विराट तिचा प्रयत्न बघून हसतच होता. त्याने एका मिनिटात तिची मूठ जोर देऊन उघडली. तसा पिहूचा चेहराच उतरला. ती गाल फुगूनच बघू लागली. रिषभ आणि नमन जोरजोरात हसत वीराला दियाला चिडवत होते. आता विराटने एका मुठीत सुपारी धरली होती. पिहू दोन्ही हातांनी त्याची मूठ उघडण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याची पकड खूप मजबूत होती. वहिनी हार मानून घे, आता तुला जमणार नाही, नमन चिडवत म्हणतो. पिहू रागाने विराटकडे बघत अजून जोर लावत होती. विराट तिच्या डोळ्यात बघत गालात हसत होता. पिहूने रागेने हात जोरात चावली. तरी त्याने मूठ सोडली नाही. विराट एक भुई वर करून बघू लागला. सुमनने तोंडावरच हात ठेवते. आजी जिजी जोरातच हसू लागल्या. तशी सुद्धा हसतच ओरडू लागली. पिहू. पिहूच्या लक्षात येताच तिने परत हात खाली घेतला. आत्या मुद्दाम करते. पिहू चिडतच बोलू लागली. तिचे गोड प्रयत्न बघून विराटने मूठ हलकी केली. मूठ सुटताच पिहू हसतच सुपारी घेत दाखवू लागली. त्यालाही तिच्या चेहऱ्यावरचं हसू हवेच होते. झालं हुश. विराट उठायला लागतो. तशी सुद्धा हात धरत परत बसवते. अरे अजून आहेत. आत्या किती असते ते? आता दिवसभर बसायचं का? तो आट्या पाडतच बोलतो. विराट थोडा वेळच आहे, माहीत आहे तुला. उद्याची तयारी करायची घाई आहे. सुधा पिहूकडे बघत चिडवत बोलते. हो, सगळे चिडवू लागतात. रोहिणी ओढूनच बोलते. सुधा आवर लवकर, परत संध्याकाळी रिसेप्शन आहे. तिला पिहूला हसण्याचा आवाज, दोघांची मस्ती बघून आतून राग येत होता. विराट आपल्या हातातून गेला की काय हे तिला जाणवू लागले होते. हो वहिनी, विराटचा त्रास देतो मी, लवकरच आवरते. तोच इतका वेळ टाइमपास करतोय. सुधा रोहिणीकडे बघत बोलते. रोहिणी तू जाऊन बघ, सगळी तयारी झाली का? नाही तर तुझ्यासारखं कोण नीट काम करत नाही. जा. आजी टोमण्यातच बोलते. रोहिणीला कळताच रोहिणी चिडून उठून जाते. आई सुमन आठ्या पाडतच बोलते. तुला जायचं का जावेची मदत करायला? तर तू पण जा, म्हणून आजी जिजी बघत बोलते. तशी जिजी पण हसते. वय झालं पण खरंच अजून लहान मुलांसारखं वागतात. आई सुमन बोलते. सुधा पण ओठ दाबतच हसू लागली. सुधा तू सांग काय करायचं? आणि सुमन मध्ये मध्ये बोलू नकोस. जिजी ठसक्यातच बोलते. एका ट्रेमध्ये पान खोबरे लवंग असते. आता हे पान खोबरं आणि लवंग दाताने तोडायचं. एवढं सोपं. विराट पान घेतो आणि दाताने तोडून हसत ट्रेमध्ये ठेवतो. विराटने कधी बघितलं नव्हतं म्हणून त्याला कळलंच नाही. सगळे त्याला बघून जोरजोरात हसतात. पिहू शॉक होतं सुधाकडे बघते. पिहूने तर भीतीने आवांडच गेला. सगळ्यांच्या समोर कधी हात धरायला ती घाबरत होती आणि आता तर दाताने तोडायचं म्हटलं तर. विराट सगळ्यांकडे ब्लँक होतो बघतो. विराट तसं नाही. सुधा कानाजवळ येत कुजबूज करून परत नीट बसवते. तसा विराटचा चेहराच खुलला. रिअली आत्या? तो एक्सायटेड होतच बोलला. सुधा लटकतच त्याला फटका मारते. आगाऊपणा करायचं नाही हं. आम्ही सगळे आहोत ह्याचं भान ठेव. नाही, उगाच टाइमपास करत बसलो होतो आतापर्यंत. विराट पिहूवर नजर टाकत हसत बोलतो. पिहू घाबरून खालीच बघत पदर घट्ट पकडते. तशी आजी त्याचा कान पकडते. विराट हसू नकोस, निर्लज्ज झालास. सुमन तर कपाळालाच हात मारते. पिहू धर. सुधा हसत तिच्या हातात पान देते.
पिहू पानाकडे एकदा आणि सुधाकडे एकदा बघते. "अगं धर!" सुधा दाटावतच बोलते. पिहू पान घेत नजर विराटकडे वळवते. त्याची स्माईल बघून तिची धडकीच भरते. पिहू घाबरतच पान दातात धरते. विराट फक्त पान तोडायचं. सुधा हसतच बजावून सांगते, "हो आत्या." विराट पिहूच्या डोळ्यात बघतो. पिहू डोळ्यानेच त्याला विनवणी करत होती. विराट हसत तिचा चेहरा उंजळीत धरत तो पान तोडणार की पिहूने पानच दातातून तोडले आणि चेहरा दोन्ही हातांनी लपवला. विराटचा पोपट झाला म्हणून सगळे जोरातच हसू लागले. "आत्या चिटिंग आहे," तो हट्टाच्या स्वरात बोलू लागला. "हो हो पिहू, असं नाही." सुधा हसत तिला परत पान देतात दातात धरायला. पिहू नाईलाजाने परत पान धरते. विराटने ती सोडायच्या आत पानाचा तुकडा दाताने तोडला. पिहू लाजून खाली बघू लागली. आता पिहूची बारी होती. विराट पान दातात धरतो. तो मस्तीभर नजरेने तिच्याकडे हसत बघत असतो. पिहूच्या चेहऱ्यावर लज्जास्पद भीती होती. चेहऱ्यावर त्या लाजेची लाली पसरली होती. पिहू घाबरतच त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरते. ती पान तोडायला जाते. विराट पान तोंडात घेत मागे सरकवतो. तशी पिहू त्याच्या अंगावरच आदळते. विराट पटकन तिला सावरत डोळा मारतो. पिहू पटकन नीट बसते. सगळे हसायला लागतात. पिहू नजर रोखूनच बघते. विराट मस्ती नकोय. सुमन ओरडूनच बोलते. सुमनला पिहूवर दया येऊ लागली. "सुमन, तू उठ बरं." इथून जिजी ओरडूनच बोलते. सुमन शांतच बसते. पिहूचा चेहरा बघून विराटही शांत होतो. पिहू पटकन पान तोडून लाजून बाजूला होते. खोबरे तोडले, मग लवंग तोडताना का होईना दोघांचे ओठ ओठाला लागलेच. लवंग तोडताना विराट हळूच तिच्या ओठांना चावला. पिहू तर गाल फुगूनच बघत होती. दोघेही उभे राहतात. पिहूच्या मागे विराट थांबतो. सुधा दोघांच्या डोक्यावरून कुंकवाचं पाणी टाकते. नंतर दोघांच्या डोक्यावरून पाणी घालतात. गार लागल्याने पिहू दचकून पुढेच झुकते. विराट पटकन तिच्या कमरेला पकडत सावरतो. त्याचा स्पर्श होताच पिहूच्या अंगाला गोड शहारा झाला. तोही मुद्दाम तिच्यावर झुकला. विराटच्या अंगावरचं पाणी ओझरत पिहूच्या अंगावर पडत होते. दोघंही त्या पाण्यामध्ये शहारून गेले होते. मनाची चलबिचल चालू होती. दोघांचेही श्वास फुलले होते. विराट तिला उचलून घेऊन आत जा. आजी हसतच बोलते. सगळे एकसाथ कल्ला करतात. विराट पिहूला दोन्ही हातावर उचलून घेतो. पिहूने तर लाजून चेहराच झाकला होता. ती बघत नाही म्हणून विराटने तिला खाली झुकवलं. तशी ती घाबरून लगेच दोन्ही हातांनी त्याचा शर्ट पकडून बिलगली. "विराट, कुठे पण मस्ती सुचते तुला? जा आत, ती गारटली आहे आणि तुला मस्ती सुचते." सुमन वैतागतच बोलते. "चाललो मॉम." विराट ही गाल फुगवून पिहूकडे बघतो. ती लाजून हसत होती. 2 वेळा त्याला बोलणी बसली होती. सगळ्यांचा गोंधळ चालूच होता. सुमन सगळ्यांना ओरडल्या आणि आत जाऊन जेवण करून आराम करायला लावल्या. संध्याकाळी परत फंक्शन होते. विराट पायऱ्यावरून पिहूला घेऊन चालला होता. पिहूची हिंमतच होत नव्हती त्याच्याकडे बघायची. "पिहू, बोलू नका." पिहू गाल फुगवून बोलते. विराट हसत तिला रूममध्ये आणतो. तो बाथरूममध्ये सोडतो. पिहू आत जाऊन दार लावणार की विराट दार पकडतो. पिहू एक नजर त्याच्याकडे बघते. तो तिला वरून खाली निहाळत होता. पानांनी चिम झाल्यामुळे साडी पूर्ण अंगाला चिटकली होती. "अहो प्लीज ना." पिहू दार लावण्याचा प्रयत्न करत नजर चुकवतच बोलू लागली. तो गालात हसत दार सोडतो. पिहू हसून दार लावते. विराट दुसऱ्या रूममध्ये जाऊन बाथ घेऊन फ्रेश होऊन खाली येतो. पिहू आधीच आवरून जेवण करत होती. तोही तिच्या शेजारी बसला. सगळे जेवण करून आराम करायला गेले. पिहू विराट रूममध्ये आले. पिहू रूमभर नजर टाकते. सगळ्या वस्तूंवर नजर टाकून गालात हसत होती. विराट तिला जवळ घेतो. "का हसतेस? पिहू त्याला मिठी मारत खुद हसू लागली. "अरेच्चा, काय जोक आठवला का?" तो तिचा चेहरा वर करत हसतच विचारतो. ती हसत मानेनेच हो म्हणते. "काय? रूम किती सुंदर दिसते ना? कुठलीही वस्तू हलली नाही. किती भांडत होता. पिहू नीट ठेव. असं नको ठेवू. साधा रिमोट पण जसाच तसाच ठेवता तुम्ही." ती हसतच बोलू लागली. विराट हसतो. "तुझ्यासारखं नाहीये माझं रिमोट हातात घेत फिरायचं आणि तिथेच सोडून यायचं आणि परत शोधत बसायचं. अहो, रिमोट मी इथेच ठेवला. कुठेतरी गेला." आणि तो तिची नक्कल करतच बोलू लागला. पिहू खळखळून हसते. दोघे गॅलरीत येतात. पिहूचा चेहराच खुलला. तिने जसं सांगितले तशी गॅलरी विराटने केली होती. हिरवे झाडे कमी करून फुलांची झाडी लावली होती. झोकाही आणला होता. ती पटकन जाऊन झोक्यात बसली. विराट झोक्याला हात लावून हलवतो. "आवडला का झोका?" "हो, थँक यू." ती एक्सायटेड होतच बोलू लागली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून विराटचा चेहरा खुलला. "पिहू बस आता आराम कर. परत रात्री उशीरच होणार झोपायला." विराट तिला उचलून बेडवर झोपवून कुशीत घेतो. दोघेही थकल्यामुळे लगेच झोपून जातात. संध्याकाळी पिहूने सिल्वर ग्रे कलरचा लेहंगा घातला होता. त्यावर जरी वर्क केलेले कटवर्क होते. हातात हिरवा चुडा, गळ्यात डायमंडचा नेकलेस, मोठे मंगळसूत्र, केस सेट करून सगळे मोकळे सोडले होते. न्यूड कलरची लिपस्टिक, डोळ्यात काजेची लकीर, आयलायनर, साजेसा मेकअप, भांग्यामध्ये सिंदूर. विराटने नेव्ही ब्लू कलरचा सूट घातला होता. दोघेही एकदम परफेक्ट दिसत होते. मेड फॉर इच अदर. दोघेही लॉनमध्ये आले. पिहूने सगळीकडे नजर फिरवली. लॉन खूप छान पद्धतीने सजवले होते. वेगवेगळ्या कलरफुल
फुलांनी आणि लायटिंगनी सजवले होते. समोर छान स्टेज सजवला होता. एका साईडला ड्रिंक काउंटर तर एका साईडला स्नॅक काउंटर, डान्स फ्लोअर पण होता. गेस्टसुद्धा भरपूर आले होते आणि तेवढी सिक्युरिटीही होती. लग्नाला मोजकेच गेस्ट होते, त्यामुळे पिहूला एवढं काही वाटलं नाही. पण आज इतके गेस्ट बघून तिला घाबरल्यासारखं झालं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव विराटने बरोबर हेरले. पिहू रिलॅक्स, मी आहे ना. तो तिचा हात हातात घेत पटकन तिला घट्ट पकडून म्हणतो. पिहू गालात हसते. दादा चल पहिले फोटोज काढू. विरा दोघांचे हात धरत घेऊन गेली. दोघांचे वेगवेगळे पोज फोटो सेशन झाले. सगळे दोघांना शुभेच्छा देत होते. विराटनेही पिहूची मोजक्या गेस्टशी ओळख करून दिली. रोहिणी तर दोघांना सोडतच नव्हती. विराटच्या अवतीभोवतीच फिरत होती. पिहू विराट सगळ्या गेस्टमध्ये मिक्स झाले. गुंजन आदित्य शेजारी येते. आधी ड्रिंक करत दोघांकडे बघत होता. आधी एक विचारू? हां, तो पुढे बघत बोलतो. तू पिहूला लाईक करतो ना? तसा तो ड्रिंक करायचा थांबतो आणि गुंजनकडे एकटक बघत गालात हसतो. गुंजन गालात हसत त्याच्या खांद्यावर थोपडते. आधी मोठा श्वास घेतो. गुंजन ती आहेच इतकी निरागस. दगडासारखा विराट पिघळला तिच्यासमोर. मग मीही माणूसच आहे. मन हातात राहिलं नाही वळाला. आधी ती मॅरिड आहे. डोक्यातून काढून टाक तिचा विचार. आधी हसतो. प्रेम एकदाच होत असते. पण ती मला हवी आहे हा मी कधी हट्ट धरलाच नाही. लग्न झालं ह्यापेक्षा ती विराटबरोबर खुश आहे हे महत्त्वाचं आहे. प्रेम फक्त निस्वार्थ करायचं असते. तो उरलेला वाईनचा ग्लास एका घोट्यात पितच स्वतःचे अश्रू आवरून गुंजनकडे बघत असतो. गुंजन त्याला टाईट हक करते. म्हणून तू तर वेगळा आहेस सगळ्यांपेक्षा. निखळ मैत्री झळकते. आधीही तिला घट्ट पकडत डोळ्यांच्या कडा पुसत पुसतो. रोहिणी दामोदर शेजारी येऊन थांबते. अहो तुम्ही जसं नमनला ओळख करून देताय तसं विराट नमनची ओळख करून देतच नाहीये. शेवटी तोही आता बिझनेस बघणार आहे ना. लहान भाऊ आहे त्याचा. रोहिणी चिडूनच बोलते. दामोदर रागाने बघतात. रोहिणी ओळख बनवायची असते. करून दिलेली ओळख जास्त वेळ टिकत नसते. विराटने स्वतःला सिद्ध केले म्हणून आज त्याच्या मागे पुढे लोक फिरतात. नमनलाही त्याची ओळख करायला वेळ दे. ह्या अशा स्वभावानेच नमन जे वागतोय ना तुझ्याबरोबर. बरोबर आहे. दामोदर चिडून निघून जातात. रोहिणीचा पारा चढतो. ती स्वतःला नॉर्मल करत निघून जाते. जसजशी रात्र सरत चालली गेस्टही कमी कमी होत चालले. विराटचे मित्र त्याला सोडतच नव्हते. सगळे ड्रिंक काउंटरवर थांबून विराटला चिडवत होते. विराट ड्रिंक करता करता पिहूवर नजर वळवतो. ती रागेने एक लूक देत दुसरीकडे चेहरा फिरवते. तेव्हा त्याच्या लक्षात येते तिला ड्रिंक केलेले आवडत नाही. विराट ग्लास खाली घेतो. यश अजून एक ग्लास समोर धरतो. नो थँक्स. तो डोक्यावर अंगठ्याने घासत बोलतो. वाय यू जस्ट टूक टू पेग. अरे यश ट्राय टू अंडरस्टँड. टुडे इज स्पेशल टुनाईट फॉर हिम. रितेश चिडवत बोलतो. हो सगळे मित्र चिडवू लागले. विराट गालात हसतो. जवळजवळ सगळे गेस्ट जाईपर्यंत 12 वाजत आले होते. विराट पिहू स्टेप्सवरून चालत होते. पिहू शांत चालत होती. विराटही ती शांत का आहे याचा त्याला अंदाज येत नव्हता. तो एकटाच बडबडत होता. पिहू पिहू चिडली आहेस? अहो डोकं खूप माझं दुखतंय. ती चिडतच बोलली. कधीपासून डोकं दुखतंय? तो काळजीने जवळ घेत बोलतो. माझी झोप नीट झाली नाहीये आणि आता उद्या परत ट्रॅव्हल करायचं आहे. ती नाराज होतच त्याला बिलगून चालते. आता जाऊन शांत झोप. उद्या लेट निघायचं आहे. जर तुम्हाला विराट आणि पिहूची लव्ह स्टोरी आवडत असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.